महाराष्ट्रीयन फूड 328 आजची रेसिपी आहे 3 किलोच्या प्रमाणात वर्षभराचं लाल तिखट कोकणी पद्धतीने. तुम्हाला जर वेगवेगळ्या रेसिपी किंवा झटपट होणाऱ्या रेसिपी बनवायच्या असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्रीयन फूड 328ला. महाराष्ट्रीयन फूड 328 म्हणजे घरगुती साहित्य आणि चविष्ट रेसिपी. वळूया रेसिपीकडे. वर्षभराचं लाल तिखट बनवण्यासाठी आपण इथे घेतली 1 किलो लवंगी मिरची, अर्धा किलो बेडगी मिरची आणि 250 ग्रॅम काश्मीरी मिरची. मसाल्याला मिरचीला थोडासा सुगंध येण्यासाठी इथे आपण दगडफूल घेतलेत, त्याच्यानंतर तेजपान थोडं घेतलं आहे, दालचिनी घेतली, चक्री फूल घेतलं आहे, मोठी विलायची घेतली आहे, 10 ते 12 लवंगा घेतले, त्याच्यानंतर 10 ते 12 मिरी घेतली आहे, शहाजिरे घेतलेत, खोबरं घेतले आणि 250 ग्रॅम जिरे घेतले आणि आपण इथे 700 ग्रॅम धने घेतले. आपण जे सुके मसाले घेतले होते ते आता आपण भाजून घेऊया. आपण भाजतोय दगडफूल, खूप जाळायचे नाही, पिवळी मिरची किंवा लाल मिरची. शहाजिरे भाजून घेतलेत आपण. ते जास्त लाल नाही करायचे, एकदम थोडेसे भाजायचे किंवा गरम करून घ्यायचे. सुकं खोबरं भाजतोय, थोडंसं भाजायचं आहे. स्लो गॅसवर भाजायचं आहे हे पण, थोडंसं भाजून घ्यायचं. धने आणि मिरच्या मी भाजत नाही आहे, फक्त सुक्कं खोबरं आणि खडे मसाले भाजतो. धने मी तसेच वापरणार आहे. इथे आपण जो भाजलेला मसाला होता तो मिरच्यांमध्ये टाकतोय. मिरच्या मी भाजल्या वगैरे नाही. ते धने मिक्स करतोय. मिरच्या आणि धने भाजलेले नाही, फक्त मसाले गरम करून घेतले. या मिरचीमध्ये कुठेही तेलाचा वापर नाही आहे. आता आपण धने पूर्ण धने टाकून घेतोय. आता आपण हा सर्व मिरच्या थोडे जे मसाले घेतले ते आणि धने सर्व मिक्स करतोय. आणि हे आता कांड वरनं काढून आणायचे. बरणीला किंवा याला कुठलाही ओला हात लागता कामा नये, तरच मिरची वर्षभर टिकेल.
मिरची स्टोअर करताना काचेचाच बरणी ठेवायची. वरती तुम्ही प्लास्टिकच्या भांड्यात ठेवू शकता, जी वरची वापरण्यासाठी असते ती. इथं आपल्या 2 बरण्या स्टोअर करून झाल्यात. तिसरी बरणी राहिली आहे. एवढी मिरची उरली आहे. ही मिरची 3 किलोच्या प्रमाणाची. आपण जेवढं साहित्य घेतलं होतं, ही 3 किलोच्या प्रमाणात आपण बनवली. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपलं लाल तिखट तयार आहे किंवा लाल तिखट स्टोअर केलं आहे. कुठलाही ओला हात लागू नये याची काळजी घ्या आणि वर्षभर टिकवा. अशा पद्धतीने लाल तिखट तयार आहे. एकदा घरी बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.